कार्यक्रमाला पहिलं वाक्य सांगतो आज. तरुण मंडळी, महिला बिला, पोरी सोरी, अपयश जीवनात किती येऊ द्या, खचून जाऊ नका, एक दिवस यश येणार आहे. हे इंदुरीकरचं वाक्य आहे. पटलं का म्हणा? अपयश आला ना येऊ द्या, पण जर खचून जाल तर मराल, आणि प्रयत्न कराल तर यश सापडेतील. लहानाने पोरं टाळ करी, टाळ चुकला, एखादा म्हातारा त्यांना बोलला सण करा, चांगले टाळ करी वा. पक्वान शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवानावरून उठू द्या, ध्येय सोडू नका, एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चालतोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो, काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी, काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जमू दे, निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासातली येतो फक्त, कॉलेजच्या बसल्या बसल्या संडासातली येतो. अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे, आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच अवलाद आहे. काय व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्याला फरक पडत नाही. एमपीएससी द्या, 3 याला ना 5 याला नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर एमपीएससी पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे, तालुका तुझ्या ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, जेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही, तुझा अभ्यासावर दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जगण्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही, अशी 3 जण म्हणत होते तू 4था आहे, तिने व्हावं कोण. अरे पुरीसाठी मरतो का शेंबड्या? भंगरी शीर सलामत तो पगडी 50. पुरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशी साठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. त्यानं गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. एसपी झाले, पीएस. अरे पोरगी एसपी आहे, पोरगी एसपी. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी एसपी आहे, पोरगी. आणि हे 3 याला 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही. तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो, हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत.
दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे, त्याच तोच नाही नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्ष बोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गौऱ्या थापायच्या, शेण भरायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी एसपी आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे दोनच माणसांची पुण्य आहे. एक, ही दोनच माणसांची पुण्य आहे. एक आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानो प्रेमच करीनो, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरानो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झालाय. आपण विचार करीत नाही. एवढे केरळवरून आलंय, केरळवरून. त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरतय. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय. हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतय. ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाणी घालणारा माणूस आहे, वृक्षमित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारू लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं, तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बेमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोन घ्या आता शिकतू. मी सूड फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसत तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं 15चं 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे खबर भांड. ताईट पाहते बापा कधी. ते बापाला म्हणताय तुझं सगळं मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग विचार तुझ्या आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17च आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली सकम्या. मग आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा, जाऊ द्या इंद्रिकरला हलकट म्हणा, एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला.
कोण खात एम फिमे याडपटा BA चिंगड्या निवडीत MA बाग छाटीत खात कोण भंगरी तुला आठवतो बाप दारूचा ग्लास तोंडाला लावल्यापूर्वी आठवतो बाप की ज्यानं बनेल मनाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा ज्यानं बायकोच्या घरातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा का जप्पा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या शाश्वत कथा फुटलेल्या बापाला शतकाची वेळ होती महाराज शाश्वत कथा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं स्पर्शाला 24 वर्षाचा करना बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता शाश्वत कथा फुटलेल्या बापाला मुलाचा चेहरा वळखला सर्व कालासाठी बापाच्या हातातली गाठी गाडी बांधली थंडगार बाप कापती शिकाली बसला 24 वर्षाच्या थंड्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी वळलं स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पहिली बाळास पोराच्या तोंडात बापाने पाणी वटलं आग लागली प्रेमाला आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पहिली बापाने गुडघ्यात गुडकं गुंतवलं आणि बाप पागल झाला पागल अरे आपल्या नालायक असताना आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेले काय वाईट प्रश्न जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळ तुला काय भानगड आहे आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं ओपन ओपन भंगरी ओपन ज्यांना लई लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना किडा फक्त त्या बापाची इस्टेट तुला सोडायची ना आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो पैसे रोग घे दिसतो त्या अरे तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे तू काय पेतो तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा पिंजरा काय डीजे लावायची गरज अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ते एक दिवस खालीच करायचं आहे म्हणजे हे घर कसं आहे